तुमचं नाव काय आहे? बाप्पू ज्ञानदेव कांबळे. बरं, राहता कुठं? कराटीमध्ये. कराटी. तुम्हाला काय आजार होता? कुरूप झालतं ते. कुरूप झालतं. कुठं झालतं? इथं अंगठ्या इथं झालतं पायापाशी. मी आपलं टोकारलं, मला माहितीच नाही साखर आहे म्हणून. आपण आजारीच पडलो आहे. आणि नंतर दवाखान्यात तिथं जळगावला गेलो, त्या मुंजावरकडे दवाखान्यात. बर, मोठ्या गोळ्या घेतल्या. गोळ्या घेतल्यानंतर काय फरक नाही पडला, उलट जास्ती झालं. नंतर मला ससूनला जायला लागलं. ससूनला ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर 7 महिने जखम बरी काय व्हायना, वायतकून गेलो. आणि अचानक ते जळगावचं खोमणी आप्पा भेटले. आता ती भेटल्याच्या नंतर त्यांच्याकडे होती ती औषध टूप द्यायचं. ती काय फक्त टूपच दिलती? फक्त टूपच दिलते ना, दुसरं काय नव्हतं दिलं? दुसरं नाही. मग त्यांनी त्या टूपने तुम्हाला फरक पडला? मला एकदम 4 दिवसात फरक पडला. 4 दिवसात? आता किती दिवस झालं घेऊन? 2 आठवडे झाले. 2 आठवडे झालं का? 2 आठवड्यात पूर्ण जखम बरी झाली. मग आता हे कसं काय वाटतं? प्रोडक्ट चांगले आहेत का वाईट आहेत? एक नंबर आहे. शुगरवर चालते? शुगरची जखमा बऱ्या करतात असं तुम्हाला खात्री आहे? बाहेर काढते ती. बर. लावली नंतर एक 5-10 मिनिटं पाणी बाहेर काढतं, सुकून म्हणजे ओढून धरते. ओढून धरते. ओढून धरल्यानंतर माझी एक 4-8 दिवसात जखम, एवढी जखम होती, बरी झाली. आणि म्हणलं ते मला देवच माणूस भेटला. थँक्यू. जय माय लाईफस्टाईल.